विनंती. परंतु सद्गुरू सर्वांचे मठाधिपती हरिभक्त पारायण रामा किरण पुढे लक्षात राहतं बाबा खिशात धुवून टाकेल भरून राहील ना मग. आता भरून राहील. ये ना सरांना घे. या, सर या. काय बात करताय? या ना, या ना. देवदूत म्हणून ओळखले जाणारे आमचे आदरणीय ओमप्रकाशजी शेट्टे साहेबांना विनंती आहे का आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. ओमप्रकाशजी शेट्टे साहेब यांचंही कांबळे परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय भागवतजी कराड साहेब यांचा सत्कार जनार्दनजी कांबळे साहेब. आमचे कौटुंबिक स्नेही जना पाटील कांबळे यांच्या खास आग्रहस्तव आपल्याला आशीर्वाद द्यायला उपस्थित असलेले सरला बेटचे रामगिरीजी महाराज, देशाच्या माजी अर्थ राज्यमंत्री श्री भागवतरावजी कराड साहेब, या कार्यक्रमाला आत्ताच उपस्थिती लावून प्रस्थान केलेले छत्रपती संभाजीनगरचे मंत्री अतुलजी सावे साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ. खरं म्हणजे जना पाटलांना लक्ष्मी प्रसन्न आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि लक्ष्मी प्रसन्न झालं तरी एकत्रित कुटुंबाची प्रणिती असल्यामुळं त्यांचं आम्हाला कधीही अभिमानच आहे. या काळामध्ये त्यांचं वैशिष्ट्य आहे की घरातला माणूस तो कुठलाही नातेवाईक असेल तर तो पाठीमागं राहता कामा नये. एखाद्या समाजामध्ये माणसं मोठी झाली की समाजातल्या आपल्या गरीब माणसांना विसरतात. पण जना पाटलांचं खरं म्हणजे 1859 साली अमेरिकेमध्ये पेन्सिल्व्हेनिया आणि आसाममध्ये डिगबोई या दोन्ही ठिकाणी पहिल्यांदा या विहिरीचा शोध लागला. यातून पेट्रोल आणि त्या तत्सम प्रोडक्ट बाहेर पडले. अमेरिकेमध्ये 1885ला पहिला पेट्रोल पंप सुरू झाला, परंतु BPCLनी बर्मा सेल त्यावेळेस 1920 साली कोलकात्याला पहिला पंप सुरू झाला. आज तुम्ही धन्य आहेत की तुम्हाला HPची शासकीय याची आज एजन्सी मिळाली. मी म्हटलं ना, सगळं लक्ष्मीकडे लक्ष्मी जाते असा भाग आहे. लक्ष्मीबरोबर तुम्हाला सरस्वती प्राप्त आहे. तुमच्या घरातली बरीच मुलं आता वेल एज्युकेटेड झालेत आणि मला आनंद या गोष्टीचा आहे. आज सरला बेटाच्या महाराजांचा आशीर्वाद लाभतोय. आपलं नातं वेगळं आहे. म्हणजे त्याचं कारण नगरीमध्ये मला उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले हरिभक्त पारायणगिरी महाराज जे अत्यंत समर्थपणे सरला बेटाची गादी चालवली आहे आणि अखंडता, मानवता सेवा आणि हरिनामाचा जप करत काम करत असतात असे रामगिरी महाराज. तसेच ज्यांनी आत्ताच आपले विचार व्यक्त केले असे महाराष्ट्र शासनाचे विशेषतः माननीय मुख्यमंत्री साहेबांचे विशेष सहकारी माननीय शेट्टे साहेब, तसेच मधुकर महाराज, अशोकराव अशोक वैष्णव, या मल्हार पेट्रोल पंपाचे संचालक मालक जनाभाऊ कांबळे, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या बंधू आणि बहिणींनो, आत्ताच ओमप्रकाशजी शेट्टे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. पेट्रोलियम प्रोडक्शनचं संशोधन कधी लागलं आणि त्याच्यात भरभराट कशी होत गेली हे सविस्तर त्यांनी सांगितलं आहे. पण आज संभाजीनगर शहर हे विकसित होत असताना माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ 60,000 कोटीची गुंतवणूक या भागामध्ये, बिडकीन भागामध्ये आलेली आहे. आणि म्हणून पेट्रोलियम असेल, गॅस असेल, जास्तीत जास्त लागणार आहे. सध्या थोडा युद्धाचा काळ आहे म्हणून थोडी अडचण येत असेल, पण पुढे चाडून यांची
डिमांड वाढतच जाणार आहे, ते लक्षात घेऊन गंगा शुद्धम नितपादस्पर्शम सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरादिस्थितं समाधिस्तमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहं. मल्हार पेट्रोलियम श्री जनार्दन कांबळे यांनी जो या ठिकाणी हिंदुस्थान पेट्रोलियमला या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे, त्याकरता उपस्थित माननीय केंद्रीय माजी मंत्री भागवतजी कराड साहेब, त्याचप्रमाणे मान्य श्री ओमप्रकाश शेटे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मिसाळ पटेल तुकारामजी मिसाळ, अण्णासाहेब पाचकर, एकनाथ कांबळे, जनार्दन कांबळे, तुकाराम देवराव कांबळे, समस्त कांबळे परिवार आणि कांबळे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व मित्रगण, आप्तेष्ट सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. या मल्हार पेट्रोलियमचे आज या ठिकाणी जो शुभारंभ झालेला आहे, तर जनार्दन कांबळे असतील, त्यांचा परिवार असेल, आपल्याला माहिती असेल नसेल पण हा परिवार बेटाशी जोडलेला परिवार आहे. बेटावर त्यांचं नेहमी येणं जाणं असतं आणि आध्यात्मिक विचार त्यांचे आहेत. आणि आपण सांगितलं एकत्रित परिवार, आजच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब असणं फार अवघड झालेलं आहे, परंतु एकत्रित कुटुंब असेल तर चांगल्या प्रकारची प्रगती होऊ शकते आणि विचार जर आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध असतील तर निश्चित आपल्याला सर्वांना एकत्रित ठेवता येतं. आपल्याला देशात सावधान पाहिजे असेल, देशात शांती पाहिजे असेल तर अगोदर राज्यात शांती आली पाहिजे, राज्यात शांती पाहिजे असेल तर जिल्ह्यात शांती पाहिजे, जिल्ह्यात शांती हवी असेल तर आपल्या घरात शांती पाहिजे आणि घरात शांती हवी असेल तर आपल्या अंतःकरणात शांती पाहिजे. आपल्या अंतःकरणात शांती असेल तर आपण परिवारात शांती निर्माण करू शकतो आणि असे सर्व परिवार एकत्रित येऊन संपूर्ण देशात शांती प्रस्थापित करू शकतात. आणि अंतःकरणामध्ये शांती देणारं अध्यात्म असतं. म्हणून अध्यात्माला जर आपण जोडल्या गेलो तर निश्चित आपल्याला सुख, शांती आणि समाधान मिळतं. जसं या ठिकाणी उल्लेख केला गेला की कांबळेकर लक्ष्मी आहेत. लक्ष्मी न्यायाने कमवलेल्या धनाला लक्ष्मी म्हणतात आणि अन्यायाने कमवलेल्या धनाला दौलत म्हणतात. दौलत आणि लक्ष्मी काय फरक आहे? जी सुख देते ती लक्ष्मी आहेत आणि जी जाताना दोन लाथा मारून जाते त्याला दौलत म्हणतात. बरं का, काही धन लाथा खायला लावतं कारण अन्यायाने कमवलेलं आहे. अन्याय उपार्जितम द्रव्यम 10 वर्षाने तिष्ठति प्राप्ते तुझे एकादशी वर्षे समूलम च विनश्यति. अन्याय उपार्जितम द्रव्यम, अन्याय कधीही सुख समाधान देत नसतं. आणि म्हणून व्यवहारामध्ये स्वार्थ आणि परार्थ या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. बरं का, निव्वळ स्वार्थ चालत नाही. निव्वळ स्वार्थी मनुष्य जगाच्या उपयोगाचे नाही, स्वतःच्याही उपयोगाचे नाही. कारण निव्वळ स्वार्थी लोकांना फसवतात आणि एक दिवस ते स्वतः फसल्या जातात. निव्वळ परार्थी असेल तर त्या कोट्यवधी अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी त्याला परार्थ करण्याकरता पुरणार नाही. पण निव्वळ स्वार्थी आणि निव्वळ परार्थी दोन्ही गोष्टी उपयोगाच्या नाही आहेत. स्वार्थ आणि परार्थ या दोन्ही गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असेल तर तो मनुष्य उत्क्रांती करू शकतो. तुकाराम सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जोडून या धन उत्तम व्यवहारे हा झाला स्वार्थ आणि उदास विचारे वेच करी हा झाला परार्थ. जे भगवंताने आपल्याला दिलेलं आहे हे सदुपयोग करण्याकरिता दिलेले आहेत. अनेकांकडे पैसा असतो परंतु त्याचा सदुपयोग सर्वांनाच करता येतो असं नाही. प्राप्त धनामध्ये बघा, काही धन हे धनवृद्धी करता असावं, काही द्रव्य हे आपत्काळाकरिता असावं. जसं कोरोनासारखी आपत्ती आली, अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले, काहींचे जॉब गेलेत. मग आपत्काळाकरिता काही संच आपल्याकडे असला पाहिजे, धनवृद्धीकरिता काही संच आपल्याकडे असला पाहिजे, उपभोगाकरिता काही संच आपल्याकडे असला पाहिजे. काही लोक खूप धन कमवतात पण उपभोग कवडीचा नसतो. उपभोग जर नसेल तर त्या धनाला काय करणार? दुसरी महत्वाची गोष्ट, त्यातला काही भाग दानाकरिता सुद्धा असला पाहिजे. तर त्याची काय आवश्यकता आहे? त्याची आवश्यकता आहे कारण तुम्ही ज्या मार्गाने धन कमवता त्याचे गुणदोष त्यात येतात. बरं का, त्याचे लक्ष, ज्या मार्गाने तुम्ही धन कमवाल त्याचे ते गुणदोष त्यामध्ये येतात. आणि म्हणून त्या धनाची शुद्धीकरणाकरता, ते धन सदुपयोगी करण्याकरता दानामध्ये जर त्या धनाचा विनियोग केला तर त्या धनातले दोष नाहीसे होतात. आणि म्हणून दानाकरता देखील त्यातला काही भाग असावा, उपभोगाकरिता काही भाग असावा.
हे बऱ्याच वेळा काही लोक लालची पुटी काहीतरी करतात. एकदा एक म्हातारा भेटला होता मला रावेर तालुक्यामध्ये. कार्यक्रमाला गेलो तो रडायला लागला. केळीच्या बागाचे ते त्या बँकेचे जे पैसे होते. आता जास्त व्याजाच्या लालचे पोटे लोक पतसंस्थेत पैसे टाकतात. म्हटलं किती होते? कोणाला 22. त्याच्याकडे पाहिजे असं वाटतं असतील 22,000. म्हटलं 22 म्हणजे किती? तर 22 लाख. म्हटले मळलेले कळकळलेले कपडे, कारण पोटाला कधी चांगलं खाल्लं नाही, कपडे सुद्धा चांगले वापरले नाही, घरही चांगलं बांधलं नाही, जेवढे पैसे आले तेवढे बँकेत दिवा निघले. याचा अर्थ काय? तुम्हाला धन मिळालं पण उपभोग देखील आपण घेऊ शकलो नाही. आणि आता उपभोगही किती घेणार? किती मोठा बंगला असला तरी एकाच रूम मध्ये झोपणार, एकाच गाडीत फिरणार, एकाच पलंगावर झोपणार. त्याच्या व्यतिरिक्त जे धन आपल्याकडे आहे ते सदुपयोग करण्याकरता भगवंतांनी दिलेलं आहे. आणि म्हणून न्यायाने धन कमवावं, वाईट मार्गाने कमवू नये. वाईट मार्गाने कमवलेलं धन कधीही सुखदायी ठरू शकत नाही. दिसताना जरी हे लोक तुम्हाला सुखी दिसत असले तरी त्यांना विचारून पते सुखी नसतात. आणि म्हणून अशा प्रकारचं न्यायाने कमवलं जे धन असतं हे यालाच आपण लक्ष्मी असं म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी कांबळे परिवार जो आहे ते जनार्दन कांबळे असतील, त्यांचे बंधू असतील आणि त्यांचा परिवार, सर्प आणि उंदीर एका पारद्याच्या जाळ्यात अडकले. पारद्याच्या जाळ्यामध्ये सर्प आणि उंदीर अडकल्यानंतर सर्पाला भूक लागलेली होती. त्या सर्पाला वाटलं उंदीर आपल्या समोर आहे, भूक लागली तर आपण याला खाऊ शकतो, आता भुकीचं निवारण होऊ शकतं. परंतु पुढे काय? आपण जाळ्यात आहोत. मग त्या सर्पाने एक डोकं लावलं. काय? उंदराला तीक्ष्ण दात असतात आणि हे जाळं उंदीर तोडू शकतो, आपण जाळ्याच्या बाहेर निघू शकतो. आता या उंदराला कळलं ना, ते घाबरलेलं आहे. कारण बघा, उंदीर म्हणजे गणपतीचं वाहन आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. उंदीर गणपती जवळ आहेत, पण कधी कधी मोठ्या मोठ्या लोकांजवळ असे असतात, पण ते मूर्ख असतात, पण मोठ्या जवळ असल्या मूर्ख म्हणता येत नाही. आता गणपती बुद्धीची देवता आहे, उंदराला बुद्धी चालला ना तिथं. मग सर्पाने विचार केला की उंदराकडे काम करून घ्यायचं, नंतर उंदीर जातो कुठं? ते सर्पाने काय केलं? उंदरा मोठे बनवला. रामराव उंदीर साहेब. उंदीर असा भोगला. काय होय? म्हणले आपल्या दोघांचं एकच दुःख आहे, आपण जाळ्यात आहोत. हो बरोबर आहे, तुम्हाला एवढं तीक्ष्णदात भगवंतांनी दिले, तुम्ही जाळं कुरतडू शकतात म्हणले, आपल्या दोघांची सुटका होईल. उंदरी म्हणलं हो बरोबर आहे, माझ्या डोक्यात झालं नाही म्हणले. उंदराने जाळं कुरतडलं.